तुमचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आगरकोली ब्लॉगिंग चॅनलवर आणि या आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या विक्रांत पाटील ब्लॉग्स या चॅनलच्या मोस्ट अवेटेड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या ब्लॉगचं नाव तुम्ही होम थंबनेलला बघून तुम्हाला समजलं असेलच, हा आपला होम टूरचा ब्लॉग आहे। या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण घर दाखवणार आहे। पूर्ण घर हा एक डिटेलमध्ये होम टूर असणार आहे। होम टूर स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की हे घर आमचं 2011 मध्ये बांधून पूर्ण झालेलं आहे। 2010 मध्ये आम्ही सुरुवात केलेली आणि 2009 ला सुरुवात केलेली आणि 2011 मध्ये हे पूर्ण घर बांधून झालं आणि आम्ही 2011च्या एप्रिलमध्ये इथे राहायला आलो, मार्च मध्ये राहायला आलो। आणि 2009च्या आधी इथे दुसरं घर होतं जे आम्ही 1993 ला बांधलेलं। 1993 ते 2009 पर्यंत इथे दुसरं घर होतं, 2 मजली घर होतं ते सुद्धा। पण आजूबाजूला भरणी झाल्यामुळे हा एरिया खाली गेला आणि पाणी साचायचं, पावसाळ्यात पाणी घरात शिरायचं, त्यामुळे आम्हाला ते घर तोडावं लागलं। ते घर तोडून 2009 मध्ये हे या घराचं काम चालू झालं। 2011 मध्ये आम्ही हे घर बांधलं। चला आता आपण या घराचा एक डिटेल होम टूर करूया। होम टूर करायच्या आधी मी तुम्हाला सांगेन की हे जे बांधकाम आहे हे 2010 ते 11चं बांधकाम आहे आणि आम्ही आता लवकरच एक वर्षामध्येच आम्ही पूर्ण इंटेरियर रिनोव्हेट करणार आहोत। सो आपल्याला होम टूरच्या 2 व्हिडिओ बघायला मिळतील, एक ही जी तुम्ही बघताय आणि एक रेनोव्हेट झाल्यानंतर मी परत एकदा होम टूर करणार आहे नवीन इंटेरियर सोबत। सो चला आता आपण हॉल बघूया। हा हॉल आहे। हॉलमध्ये समोर मेन एंट्रन्सच्या बाजूला आपल्याला हा एल शेप सोफा आहे, मध्ये सेंटर टेबल, हा इकडे एक स्ट्रेट सोफा आणि हा इकडे एक सेंटर टेबल, असे 2 टेबल्स आहेत। हॉल आपला ड्युप्लेक्स आहे, वरती गॅलरी आहे, हॉलमधूनच जिना आहे, ड्युप्लेक्स आहे। आणि अजून एक गोष्ट मी होम टूरची व्हिडिओ डिटेलमध्ये सांगण्याआधी सांगतोय, तुम्हाला दाखवतोय की तुम्हाला वरती काहीतरी दिसलं असेलच। पूर्ण घरात CCTV कॅमेरे आहेत। सो तुमचा जर मी जसे मागे एकदा इंस्टावर पोस्ट टाकलेली की कोण म्हणजे मास्क लावलेला माणूस युट्यूबरचा होम टूरचा व्हिडिओ बघतोय, सो तुमच्या मनात जर काही चुकीचा उद्देश असेल तर तुम्हाला सांगतोय की आमच्या घरात CCTV आहे, घराच्या बाहेर CCTV आहेत आणि पूर्ण गावात ग्रामपंचायतचे सुद्धा CCTV आहेत। सो जर तुमचा काही वाईट उद्देश असेल तर तुम्हाला घरात काहीही मिळणार नाही। आम्ही आमचे मौल्यवान वस्तू सगळ्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत असतो। जर तुम्ही तसा काही प्रयत्न केला तर तुम्ही CCTV मध्ये पण याल, त्यात तुम्हाला तर काही मिळणार नाही। आम्हाला 750 रुपयाचं नुकसान होईल लॉक तोडल्याचं। आमचा लॉक गोदरेजचा 750 रुपयाचा आहे, तो तोडण्याची फक्त तुमची मेहनत होईल आणि आम्हाला तो फटका बसेल, बस। बाकी तुमची मेहनत फुकट जाईल, कारण आमचं सगळं मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये असतात। सो चला आता आपण हॉल बघूया। हॉल ड्युप्लेक्स आहे जसं मी तुम्हाला बोललो आणि इकडेच भक्ती आणि पंकजच्या लग्नाचा देतकून लावलेला आहे, हा तुम्ही बघू शकता। हा देतकून ऍक्च्युअली देतकून खूप छान आहे, सनीभाऊने दिलेला। सो छान होता म्हणून आम्ही तो इथे लावला। हा आमचा फॅमिली फोटो 2011 मध्ये काढलेला आहे। ती आमची फॅमिली, मम्मी पप्पा, या साईडला तुम्ही बघताय गुड्डू आहे, भक्ती, मध्ये ताई आहे, नीता दीदी आणि मी आणि मध्ये मम्मी पप्पा। सो ही आपली छोटीशी फॅमिली आणि आता या फॅमिलीमध्ये 2 जावई आणि 3 नातवंड वाढलेली आहेत। चला हॉल कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। आणि यानंतर आता हा जसं तुम्ही बघितले TV युनिट आहे। आणि अजून एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेलच की मेन एंट्री मधून एंटर केल्यानंतर समोरच आपल्याला आपल्या स्वामी समर्थांचा फोटो बघायला मिळेल। सो सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। बाकी होम टूर मध्ये पूर्ण घर बघूया। आणि इकडे अजून एक ही आहे कप बशी, याच्यामध्ये आम्ही पाहुण्यांना चहा देतो। चहा दिल्यानंतर आम्ही याच्यामध्ये चहा देतो, पाहुण्यांना जेवढा हवा तेवढा त्यांनी प्यायचा। बाकी चहामध्ये तुम्ही आंघोळ पण करू शकता, त्यासाठी ती तेवढी मोठी कप बशी ठेवलेली आहे। चला आणि हे पण सगळं फर्निचर जे तुम्ही बघताय हे सगळं 2011चं आहे। 2011ला सगळं जे बांधकाम केलेलं, जेव्हा फर्निचर वगैरे केलं तो सगळा फर्निचर आहे। आपल्याला आता लवकरच इंटेरियर रिनोव्हेट करायचं आहे। सो मी एक इंटेरियर डिझायनर पण बघतोय। आपल्या इथे फॅमिलीमध्ये कोणी इंटेरियर डिझायनर असेल तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा, आपल्याला इंटेरियर डिझाईन करायचं आहे। सो चला आता आपला हॉल बघून झालेला आहे। आता आपण जाऊया आतमध्ये
खाली ग्राउंड फ्लोअरला असलेल्या पहिल्या मम्मी पप्पांच्या मास्टर बेडरूम मध्ये ही आहे मम्मी पप्पांची मास्टर बेडरूम. आणि बेडरूमच्या वरतीच पूर्ण टाईल्स आहेत आणि टाईल्स याच्यामध्ये ग्रेनाइट मध्ये स्वस्तिक बनवलेलं आहे, कारण ही आपल्या घरच्या लक्ष्मी नारायणाची बेडरूम आहे. सो चला आपण काय होम टूरची व्हिडिओ चालू आहे आपली. सो हा आहे आपल्या मम्मी पप्पांचा बेडरूम. हा बघू शकता तुम्ही. हा पूर्ण बेडरूम जेव्हा घर बांधलं 2011 मध्ये, बंद करतो दरवाजा. जेव्हा हे घर बांधलं, जसं तुम्हाला सांगितलं 2011 मध्ये हे घर बांधलेलं आहे. 2009 मध्ये सुरुवात केली, 2011 मध्ये हे घर पूर्ण बांधून झालं. हा इथला फर्निचर पण सगळा पूर्ण 2011 चीच डिझाईन आहे. आणि जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की आपल्याला इंटेरियर रेनोव्हेट करायचं आहे, तेव्हा हे पण जर जमलं तर हे पण रेनोव्हेट करू, जशी मम्मी पप्पांची आयडिया असेल तशी. जर मम्मी पप्पा बोलले की नाही ही डिझाईन पण आम्हाला छान वाटते, जी काही मला नाही वाटत ते असं बोलतील, आताच निघले मग मी आता चेंज करायचं बोलत होती. सो ही डिझाईन बघू शकता तुम्ही. मी जसं मगाशी तुम्हाला बोललो की सगळीकडे स्टोरेजचे ऑप्शन्स पण आहेत. वरती हा पूर्ण सज्जा आहे. मागच्या एका ब्लॉग मध्ये पप्पांनी दाखवलेलं या सज्जामध्ये काय आहे. जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं की ही अलमारी मम्मीची आहे, ही अलमारी पप्पांची होती, म्हणजे जेव्हा बांधलं तेव्हा होती. याच्यामध्ये 2 भाग आहेत, असे 2 भाग आणि असे 2 भाग, टोटल 4 भाग आहेत. ते मम्मीच्या साड्यांनी भरले. मग या 4 भागांपैकी हे 2 भाग मम्मीच्या साड्यांनी भरले, पप्पांना 2 भाग उरलेले. मग त्या दिवशीच पप्पांनी सगळा सामान काढला आणि पाय आपटत पप्पा दुसऱ्या रूम मध्ये घेऊन गेले की भाई शेवटी तेच झालं. मम्मीने ती पण अलमारी पूर्ण भरली माझी साड्यांनी. स्वतः पप्पा ही अलमारी कोणाची आहे? आणि हा डोर आहे हा स्टोर रूमचा दरवाजा आहे. मला दिसत नाहीये. हा पूर्ण याच याच्यामध्ये फर्निचर मध्ये तो अटॅच केलेला आहे. हा एक डोर आहे जो दिसत नाहीये, तसं असाच सेम डोर आहे. हा पण दिसत नाहीये की डोर आहे. खूप बऱ्याच जणांना समजत नाही, पण इथे मास्टर बेडरूम आहे, बाथरूम आहे मास्टर बेडरूमचा. आणि इथे स्टोरेजचा पण आहे. आणि पप्पांचा बेड. आणि तिथे तुम्ही फोटो बघताय 2011 मध्येच काढलेला मग पप्पांचा फोटो. 9चा आहे तो, 11चा आहे, 10चा आहे घराचं काम चालू होतं तेव्हा काढलेला. हा 2010चा फोटो आहे. आणि हा माझ्या दिद्याचा फोटो. सो ही आहे मम्मी पप्पांची बेडरूम. बेडरूम कशी वाटते हे तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला कोणाची पूर्ण घराच्या होम टूर मध्ये कोणती रूम चांगली वाटली, सर्वात जास्त चांगली वाटली, कोणता पॅसेज चांगला वाटला, हे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचंय. आणि आता होम टूरच्या आपल्या पुढच्या भागात, पुढच्या याच्यामध्ये चल तुला किचन दाखवते. चलो आता आपण बघूया किचन. आणि मम्मी पप्पांच्या रूमच्या समोरच डायरेक्ट तुम्हाला किचन बघायला मिळेल. राईट साईडला पण काहीतरी आहे. राईट साईडला कॉमन वॉशरूम आहेत, ते आपण किचन बघितल्यानंतर बघूया. आणि हा आहे किचन, मम्मीचं किचन, ज्याच्यामध्ये नेहमी कुक विथ नीता तुम्हाला बघायला मिळते. पसारा घालायला. सो हा आहे मम्मीचा किचन. किचन मध्ये थोडी लाईट कमी आहे सध्या, कारण लाईटचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून लाईट कमी आहे. आणि तुम्ही साधा आणि सिंपल. मम्मीला ऍक्च्युली एल शेप मध्ये किचन हवा होता, पण जेव्हा प्लॅन आला तेव्हा साईज समजली नाही, त्यामुळे मग तो हा एवढा घेतला. आणि बायकांचं तुम्हाला माहितच आहे कसं असतं, किचन कितीही मोठा असला तरी तो त्यांना कमीच वाटतो. किचन मध्ये भांडी कितीही जास्त असली तरी तुम्हाला ती बायकांना ती भांडी कमीच वाटतात. मी बरोबर बोलतोय की नाही? ते आपल्या युट्यूब फॅमिलीच्या सगळ्या आईंनी, काकूंनी, ताईंनी, मावशी, मामी ज्या कोणी असतात आपल्या फॅमिलीमध्ये आहेत, त्या सगळ्या लेडीजनी कमेंट करून सांगा की मी बरोबर बोललो की नाही. किचन मध्ये कितीही भांडी असली तरी ती प्रत्येक बाईसाठी कमीच वाटतात. किचन कितीही मोठा असला तर तो प्रत्येकीला तर कितीही असलं तरी कमीच वाटतो. आणि जसं प्रत्येक रूम मध्ये बघताय, या रूम किचन मध्ये पण, किचन मध्ये तर चारही बाजूला सज्ज आहे, चारही बाजूला स्टोरेजचा ऑप्शन आहे. आणि हा पहिला दाखवू दे, खोलून दाखवला तर पूर्ण भांड्यांनी भरलेला आहे. आणि अजून एक गोष्ट जी आपल्या कमेंट मध्ये नेहमी विचारत होती पब्लिक आपल्याला, की किचन मध्ये हा दिवा का लावलेला असतो. सो आपण आपल्या गृहलक्ष्मीलाच विचारूया की मम्मी हा दिवा का आणि कशासाठी लावलाय आपण. तो संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस, सकाळी दिवाबत्तीच्या वेळेस वास्तुदेवाला दिवा लावतात. वास्तुदेव या कोपऱ्यात
जेव्हा घर बांधताना वास्तुदेवाची मूर्ती ठेवलेली असते, त्यामुळे वास्तुदेवासाठी तो दिवा लावला जातो. वास्तुदेवाला अन्नपूर्णेला सो हा दिवा त्यासाठी लावलेला आहे. आणि हा आहे ओव्हन, ज्याच्यामध्ये जसं तुम्हाला माहिती मी खूप स्लो जेवतो आणि माझं ताट मी जेवणाची सुरुवात करता करता तो थंड होतो, मग तो ओव्हन जास्त मला यूज होतो रिहीट करण्यासाठी. तर चला, हा आहे मम्मीचा किचन. इथं किचनचा वाईड लुक तुम्ही बघताय. किचन कसा वाटतोय हे पण तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आता किचन नंतर नाही, आम्ही तर पहिले सांगितलं असतं, आम्ही किचन साफ करून ठेवलं असतं, मस्त क्लीन केलं असतं. डायरेक्ट होम टूरची व्हिडिओ करीत घेतले. आपल्या युट्यूब फॅमिलीची डिमांडच एवढी होती. ऍक्च्युली हा मोस्ट अवेटेड ब्लॉग आहे. सगळी पब्लिक आपली वाट बघत होती आपल्या होम टूर साठी. सो म्हणून मी डायरेक्ट चालू केला की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जसं व्हिडिओ मध्ये बघताय की आपला काहीच आपण स्क्रिप्टेड नसतं, आपण जे आहे ते दाखवतो. त्यामुळे मी डायरेक्ट चालू केलं. हो ना, आता कशी दिवाळीची साफसफाई होती, साफसफाई केलीच ती, शूट चालू म्हणून टाइमच भेटला नाही. असं पण आपण रिनोव्हेट केल्यावर परत एकदा होम टूर बनेलच आपला. सो हा पहिला होम टूर आहे, दुसरा होम टूर येईलच. आणि हा तुम्ही बघताय मधला पॅसेज आहे. आणि हा आहे माझा छोटासा देवारा. बघा, देवाऱ्याबद्दल तूच सांगू मी. बघा आता कसं वाटते देवारा. म्हणजे आता याने अचानक केलंय, नाही देवाऱ्यात आता हरण आणले काय नाही, आपला डेलीचा असतो तसं. सो हा देवारा आहे. इथे रोज नेहमी तर बघतातच त्या व्हिडिओच्या मध्ये, ब्लॉग मध्ये. सो देवाऱ्यामध्ये आधी वेगवेगळ्या मूर्ती होत्या, मोठ्या होत्या. हो, पण जेव्हा भटजींनी सांगितलं की मोठ्या मूर्तीच ठेवायच्या नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती होत्या. शंकराची होती, गणपतीची, लक्ष्मीची म्हणजे तीच आहे. पण त्या भटजीने आम्हाला चेंज करायला सांगितल्या, त्यामुळे आम्ही चेंज करून छोट्या मूर्त्या घेतलेल्या. त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती आहे, महालक्ष्मीची आहे, अन्नपूर्णेची आणि स्वामी समर्थांची. बालकृष्ण आहेत ते. अच्छा, बालकृष्ण. आणि सप्तशृंगी वाणीची आई, ही आपली लाडकी कारल्याची आई. आणि ही तुळजाभवानी, आपले कुलदैवत खंडोबा. कुलदेवांचे दोन्ही फोटो आहेत. आणि मागे तुम्ही नवनाथांचा फोटो आणि सत्यनारायणाचा फोटो बघताय. आणि समोर आपली कामधेनू गाय आहे. आणि तो कलश कसला आहे? धनाचा कलश. आणि हे नवग्रहांचे प्रतिमा, ही नवग्रहांचं यंत्र आहे. देवारा याच्यामध्ये तुळशी माल आहे. देवारा कसा वाटतोय? सिंपल तो कमेंट, पण त्याच्याबद्दल पण तुम्ही कमेंट नक्की करा. सप्तशतीचं पण यंत्र, दुर्गा सप्तशती. दुर्गा सप्तशतीचं पण यंत्र आहे. आणि दोन्ही साईडला मोरपंख जे लावलेले आहेत, त्याच्या खाली बॉटल केव्हेंटर्सचे मिल्कशेकची बॉटल आहे. शो साठी ना. त्याच्यामध्ये देवाला जेव्हा साफ करता एक एक दोन दगड निघून कमी झाली. सो आता देवारा बघितला. देवारा कसा वाटतो हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगायचं. आणि आपण जाऊया आता ग्राउंड फ्लोअरवरच्या शेवटच्या रूम मध्ये. त्या रूम मध्ये ही फक्त लिव्हिंग रूम आहे. इथे लिव्हिंग रूम आणि तुम्ही गेस्ट रूम पण बोलू शकता. तिथे फक्त सोफे आहेत आणि बाकी असं आम्ही कधी कधी इथे येऊन बसतो. इथे प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला हे असे सज्जे आम्ही काढलेले दिसतील, जेणेकरून आम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज मिळेल. आणि इथे हे जे सोफे तुम्ही बघताय, हे आमच्या इथल्या जुन्या घराचे सोफे आहेत. जुन्या घरी हे सोफे होते. काही जुन्या घराच्या खूप कमी आठवणी या घरात आलेल्या आहेत. आणि जसं तुम्हाला मी मगाशी बोललो की आम्ही हॉल रिनोव्हेट करणार आहोत, इंटेरियर रिनोव्हेट करणार आहोत. त्याच्यामध्ये पण आम्ही ट्राय करू की हे सोफे आम्ही नाही चेंज करणार, कारण ही आमच्या जुन्या घराची एक आठवण म्हणून आहे. बरं, थोड्याशा गोष्टी जसं तुम्ही आता मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवेन. वरच्या रूम मध्ये गुड्डू दिदी आणि ताईच्या रूम मध्ये काही कपाट आहेत, ती पण जुन्या घराची आहेत. हे पण जुन्या घराचंच आहे. आणि वरती तुम्ही जे कपाट बघाल ते पण सेम याच्यामध्ये आहे. इथे या रूम मध्ये ही आपल्या महाराजांची मूर्ती आहे छोटीशी.
आणि ही बीपीची मशीन जी मागे आणलेली, याच्यामध्ये रोज पप्पा बीपी चेक करतात. सो चला, आणि हे एक कपाट आहे, याच्यामध्ये पण काही वस्तू आहेत. ही एक छोटीशी रूम आहे. आम्ही कधी कधी जर पाहुणे आले आणि आम्हाला फक्त गप्पा मारायच्या असल्या की आम्ही इथे येऊन बसतो. इथे प्रत्येकाला व्यवस्थित शांतपणे बसता बोलता येतं. सो चला, आता आपण जाऊया बाहेर. आता आपण जाऊया डायरेक्ट वरती, कारण खाली तुम्ही खालच्या एरियामध्ये हॉल बघितला. हॉल आहे, किचन आहे, मम्मी पप्पांची मास्टर बेडरूम आहे, कॉमन वॉशरूम्स आहेत, देव्हारा आणि एक ही रूम. हा आहे ग्राउंड फ्लोअर. चला, आता आपण जाऊया वरती, वरच्या फ्लोअरवर, वरच्या रूम मध्ये. सो हा झाला आपला ग्राउंड फ्लोअर पूर्ण. आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला. चला, आपण बघूया फर्स्ट फ्लोअर. आता फर्स्ट फ्लोअरला 3 बेडरूम आहेत, एक गॅलरी आहे. चला, आपण 3 बेडरूम आणि गॅलरी बघू. आपल्या जिना हॉलमधूनच आहे, मेन एंट्री मधून. याच्यावर इथे 2 झाडं आहेत. पण माहित नाही कसलं झाड आहे. मम्मी लक्ष्मी झाड काहीतरी असं बोलली, ते आपण नंतर मम्मीलाच विचारूया. तुम्हाला जर ओळखता येत असतील तर तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की हे झाड कसलं आहे. चला, आणि हे मनी प्लांट. मनी प्लांटची झाडं बाहेर पण पायरीवर आहेत. आणि ही एक आहे, जो एवढा बंच मिळतो मनी प्लांटचा, तो आणलेला. तो वाढत वाढत आता त्याच्या 6 कुंड्या भरल्या, 6 पॉट भरले. सो चला, आपण आता वरती बघूया. ही गॅलरी आहे हॉल मधली, ती तुम्ही खालून बघितली, डुप्लेक्सची गॅलरी. ती इथून एवढा पॅसेज आहे. आणि ही आहे बाहेरची गॅलरी. सो बाहेरच्या गॅलरीमध्ये काही नाहीये, फक्त बाहेरचा व्ह्यू भेटतोय आपल्याला. इथे सहसा आम्ही जास्त येत नाही, कारण गॅलरीत यायचं कारणच होत नाही. सो खूप कमी गॅलरीमध्ये येतो. सो गॅलरीबद्दल जास्त सांगणार नाही. आता आपण बघूया वरची 3 रूम. वरती 3 बेडरूम आहेत. 3 मध्ये एक माझा बेडरूम आहे, एक दीदी गुड्डू ताईचा बेडरूम आहे, आणि एक बेडरूम रिकामी आहे. चला, मी तुम्हाला 3ही बेडरूम दाखवतो. आता फर्स्ट आपण जिन्यावरून वरती आल्यानंतर समोरच बेडरूम आहेत. चला, आपण आता बेडरूम मध्ये जाऊया. बेडरूम मध्ये लेफ्ट साइडला विक्रांत पाटील ब्लॉग्स यांचा बेडरूम आहे. आपण बेडरूम मध्ये जाऊया. आपण आलो माझ्या बेडरूम मध्ये. सो माझ्या रूम मध्ये नेहमी चालू असते. सो पहिले दरवाजा बंद करूया. ही आहे माझी बेडरूम. बेडरूम मध्ये तुम्हाला मेकअपचा कपाट मिळणार नाही, कारण मी नेहमी सांगत असतो हँडसम मुलाला मेकअपची गरज नसते, त्यामुळे माझ्या रूम मध्ये मेकअपचा कपाट नाही. इथे माझा बेड आहे, आणि बेडवरच माझ्या फ्रेम्स तुम्ही बघू शकता. सो इथे एक माझी मोठी फ्रेम होती, ती मी काढली, ती खराब झाली थोडीशी. आणि तुम्ही ही फ्रेम बघताय, ही फ्रेम मला कॉलेजमधून गिफ्ट दिलेली. याच्यामध्ये माझे सगळे कॉलेजचे फोटो आहेत, आणि हा माझा लहानपणीचा फोटो. बघा, मी थोडासा टुट्टू सारखा दिसतो की नाही बघा एकदा जरा. थोडासा जास्त क्यूट असेल मी टुट्टूपेक्षा, कारण मी आता पण क्यूट आहे ना, म्हणून. सो आणि ती फ्रेम पण मला गिफ्ट आलेली आहे कॉलेजमधून, कॉलेजच्या फ्रेंड्स कडून. तो माझा आणि डिडूचा फोटो आहे. डिडू तेव्हा मला, मी जवळ आलो की डिडू रडायची. माझ्यासोबत डिडू हसतच नव्हती. तो एकच फोटो आहे ज्याच्यामध्ये डिडू शांत आहे, हसत पण नाही की रडत पण नाही, पण शांत आहे. आणि तो माझा एक स्केच काढलेला माझ्या एका फ्रेंडने. आणि हा फोटो, आमचा फोटो हा 2011चा फोटो आहे. आम्ही कल्याणला फोटो काढलेला. बघू शकता, आम्ही सगळे लहान आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे घर 2011ला बांधलेलं आहे. 2011 नंतर हे 2011-12च्या मध्ये फोटो काढलेले. सेम फोटो तुम्ही काही मिनिटा अगोदर हॉलमध्ये जो मोठी फ्रेम बघितली तो, आणि हे फोटो आम्ही एकत्रच काढलेले. हा इथे तुम्ही बघू शकता माझा डेस्कटॉप टीव्ही युनिट आहे. आणि हे माझे काही जुने अवॉर्ड्स आहेत, जे मी आधी जिमला जायचो, जिमचे मिळालेले अवॉर्ड्स आहेत. आणि हा आहे टीव्ही युनिट. हा आता जो टीव्ही युनिट आहे तो मी कॉलेजला असताना उभा होता, आणि बुक शेल्फ होता. त्याच्यामध्ये माझे बुक्स होते. इथे कम्प्युटर टेबल होता, आणि हा पीसी त्याच्यावर होता. पण त्या बुक शेल्फचा यूज मला फक्त एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा आदल्या रात्रीच व्हायचा. सहसा यूज होत नव्हता. त्यामुळे मग मी आता त्याला टीव्ही युनिट बनवलंय, आणि तो असा त्याचा यूज होतो. सो जर माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी किती जण आदल्या दिवशी पुस्तकांची कोणाकोणाला आठवण यायची एक्झामच्या आदल्या दिवशी, त्यांनी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये हजेरी लावा. सो ही आहे माझी बेडरूम. तुम्ही एक वाईड लुक बघू शकताय आता. आणि ही खिडकी जी घरातून तुम्ही बघितली, घराच्या बाहेरून जी फ्रंट फेसिंग आहे, ईस्ट फेसिंग, पूर्व दिशेला ही खिडकी आहे. आणि माझा बेड पूर्व पश्चिम आहे. माझं डोकं झोपताना पूर्व दिशेला असतं,
आणि पाय पश्चिमेला असतात. हा माझा कबड आहे आणि इथे माझा बाथरूम, मास्टर बेडरूम आहे. ही इथे बेडरूम, इथे बाथरूम आहे आणि हा एक माझा छोटासा रूम. तो आता आपण दीदी ताई आणि गुड्डूची रूम बघूया. माझ्या रूम मधून बाहेर निघाल्यावर समोरच दीदी ताई आणि गुड्डूची रूम आहे. चलो आता आपण जाऊया दीदीच्या रूम मध्ये. ही आहे दीदीची रूम. दीदीची रूम म्हणजे काय? ही आहे ताईची रूम. नाही, ही आहे गुड्डूची रूम. फक्त गुड्डूची एकटीची रूम आहे ही. आणि यामध्ये हा कपाट आहे. या कपाटामध्ये गुड्डूचे एकटीचेच कपडे असतील ना? मग नाही ना, आहेत ना तिघींचे. सो ही रूम आहे गुड्डू, दीदी आणि ताई या तिघींची रूम. इथे पण तुम्हाला फोटो बघायला मिळाले असते, पण ते फोटो पण खराब झाले. 2011ला लावलेले ते फोटोज, त्यामुळे ते फोटोज खराब झाले. आता तिथे जिची रूम आहे तिचा एक फोटो फक्त उरलाय. बाकी सगळे फोटोज आम्ही कचऱ्यांसोबतच पाठवले. सो ही बघा, हा आहे दीदी, गुड्डू, दीदी, ताई आणि या तिघींचा बेड. आणि हे जे फर्निचर तुम्ही बघताय, हे फर्निचर आमच्या जुन्या घरातले आहेत. म्हणजे जो 1993 पासून ते 2010 पर्यंत जो घर इथे होता त्या घरामधलं हे फर्निचर आहे. हा पण एक कपाट होता, त्याला आपण टीव्ही युनिट म्हणून चिपकवून दिलाय. आणि हा आधी आमचा तिघांचा होता, आमचा चौघांचा होता. आम्ही 6 जण, मम्मी, पप्पा, दीदी, ताई, मी आणि गुड्डू. सो हा गुड्डूचा ड्रॉवर होता जुन्या घरात. हा माझा, हा ताईचा, हा दीदीचा, हा मम्मीचा आणि हा पप्पांचा. हे असे आमचे 6 जणांचे 6 ड्रॉवर होते. काही नाही भेटणार गुड्डू. तुम्ही काही खाऊ ठेवलंय का तुमच्याकडे? फक्त हे बघा, हे सेलिब्रेशन हा कागदा खाई. आता या घरात 2011 नंतर हे घर बांधल्यानंतर प्रत्येकाच्या रूम सेपरेट झाल्यानंतर मग हे तिघींना दिलेले आहेत, दीदीला, ताईला आणि गुड्डूला. त्याच्यामध्ये पण घोळ झालाय आता. त्याचे कपडे त्याच्यात, त्याचे कपडे याच्यात. सो हे हा आहे दीदी, गुड्डू आणि ताईचा रूम. त्यांच्या रूम मध्ये त्यांना मेकअपची गरज असते, त्यामुळे हा त्यांचा मेकअपचा कपाट आहे. आणि या मेकअपच्या कपाटावर सो आमचे सगळे अवॉर्ड्स आहेत गुणगौरव सोहळ्याचे, 10वी 12वी आणि वेगवेगळे अवॉर्ड्स आहेत शाळेतले. सो चला, ही आहे गुड्डू, दीदी आणि ताईची रूम. एक वाईड व्ह्यू तुम्ही बघू शकता. तुला काय बोलायचंय तुमच्या एक्स रूम बद्दल? अजूनपर्यंत आहे म्हणून इथे मी आहे. हे तुम्ही कधी कधी पाहुणे आल्यानंतर तुम्हाला मिळते रूम. सो चला आता आपण जाऊया भिंतीवर. आपण आधी नाव लिहूया कोणाची रूम आहे. चला आता आपण ही रूम झाली. आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोर वरच्या 3ऱ्या बेडरूम कडे. वरती तिसरी रूम आहे. तुला काय पाहिजे? चलो नाही, असं सरळ जायचं, चिरनेरचा घर दाखवायला. चल. सो इथे या फ्लोअरवरची ही आहे 3री रूम. तुम्ही माझी रूम बघितली, बाजूला ताई दीदीची रूम आणि ही एक्स्ट्रा रूम आहे. चला आता आपण फर्स्ट फ्लोअरवरची 3री बेडरूम बघूया. इथे असं काही नाहीये, म्हणजे ही यूज नाही करत आम्ही जास्त, त्यामुळे मग इथे हा एक आम्ही स्टोर रूम टाईपच हा पण यूज करतोय. इथे बघा काहीच नाहीये या रूम मध्ये, म्हणून इथे फक्त रश्श्या बांधून कपडे वगैरे वाळत टाकतो. बाकी जो सामान असतो मम्मीचा, आता हे सगळ्या साड्यांच्याच दिसतात पोतल्या. आणि काही एक्स्ट्रा चेअर्स या इथे ठेवलेल्या आहेत. हा माझा जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा माझ्या रूम मध्ये हा कम्प्युटर टेबल होता. तुम्ही बघाल माझ्या रूम मध्ये जो फर्निचर आहे त्याच कलरचा सनमाइका आहे. सो रूम हा माझ्या रूम मध्येच होता. तो आता माझा शूजचा स्टँड झालाय. हे सगळे शूजचे बॉक्सेस माझे. बाकी ही पण कधी कधी जेव्हा घरात काही फंक्शन असतं, शूट वगैरे असतं, तेव्हा मग जेवण बनवायला ती शेगडी लागते म्हणून ती इथे ठेवली. आम्ही ती टेरेसवर नाही ठेवली. बाकी बराचसा सामान आमचा टेरेसवर पण आहे. आपण आता टेरेस पण बघणार आहोत. आपला फर्स्ट फ्लोअर झालेला आहे कव्हर. आता टेरेस बघला आपण. तुम्ही ग्राउंड फ्लोअर बघितला, फर्स्ट फ्लोअर बघितला. चला आता आपण बघूया टेरेसवर पण जाऊया. बाकी बराचसा सामान टेरेसवर पण आहे. आणि इथे बघा या कारवी आहेत. कारवी आपल्याकडे बऱ्याचशा शुभ कार्यासाठी वापरल्या जातात आणि त्या आता तरी सहसा भेटत नाही, म्हणून त्या मम्मीने जपून ठेवल्या की जेणेकरून कोणाला पाहिजे असल्यास किंवा कोणाला हव्या असल्यास मग त्या आम्ही देत होतो. आधी खूप मोठा भारा होता, आता देऊन कमी झालाय. आणि कारवी जास्त करून लग्नामध्ये वगैरे उपयोग येतात, लग्न सीझनला जास्त उपयोग येतात. चला आपण जाऊया आता टेरेसवर. फर्स्ट फ्लोअरच्या 3ही बेडरूम तुम्हाला दाखवल्या. आता आपण जाऊया टेरेसवर.
टेरेसवरची ही एंट्री अशी आहे इकडून, आणि इकडून तुम्हाला हॉलचा पण एरियल व्ह्यू बघायला मिळेल. इकडून बघा, आणि इकडून हॉलचा एरियल व्ह्यू बघायला मिळेल. चला आता आपण जाऊया टेरेसवर. टेरेसवर तुम्ही आमचे बाकीचे बर्थडेज वगैरे असतात ते तुम्ही टेरेसवर बघितले असतीलच, तुम्हाला टेरेस माहिती असेल. सो तरी पण ज्यांना माहिती नाहीये त्यांनी टेरेस बघून घ्या. हा आहे टेरेस. इथे सगळे बर्थडेज आम्ही इथे सेलिब्रेट करतो. इथे बलूनचं डेकोरेशन केलेलं असतं, इथे टेबल असतात, सगळे पब्लिक इथे बसते. बाकी इथे लाईट्स वगैरे इथे असतात. आणि मग टेरेसवर जेवणासाठी हे टेबल आहेत. एक हा टेबल, एक तो टेबल आणि एक तो टेबल आहे. बाकी इथे पण काही चेअर्स आहेत. आणि इकडे जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की टेरेसवर बाकी सगळं सामान आमच्या टेरेसवर आहे, ते सगळं सामान इथे ठेवलेलं आहे. त्याला पडदा पण असतो जेणेकरून तो कचरा दिसणार. आणि ही खाट. सो चलो आता बराचसा पोर्शन कव्हर केला आपण, म्हणजे पूर्णच घर कव्हर केला. घर कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा. आणि होम टूरची ही व्हिडिओ मी तुम्हाला मगाशी पण बोललो की ही व्हिडिओ आताची आहे, म्हणजे हे मी डेकोरेट करायच्या आधीची आहे. आता मी इंटेरियर चेंज करणार आहे, काही म्हणजे असं लगेच नाही, काही महिन्यानंतर. सो तेव्हा परत एकदा अजून एकदा होम टूरची व्हिडिओ येईलच. सो मग त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय हवं आहे हे तुम्ही आता कमेंट करून सांगा, म्हणजे मी ते सेव्ह करून ठेवेन. मग ते पॉईंट्स मी नंतर कव्हर करेन जेव्हा मी दुसरी व्हिडिओ बनवेल तेव्हा. आणि इकडे पार्टीज वगैरे असल्यावर चेअर्स लागतात, सो चेअर पण आहेत. म्हणजे जेव्हा काही असतं बर्थडेज वगैरे, छोट्या पार्टीज वगैरे, तेव्हा या चेअर यूज होतात. हा टेबल आहे, जेवणासाठी वगैरे यूज होतो तो टेबल. हा टेबल. आणि आता मी ना जास्त साफसफाई वगैरे केलेली नाहीये, कारण आता दिवाळी येते, दिवाळीची साफसफाई होईलच. मी तेव्हाच बनवणार होतो की दिवाळीची साफसफाई झाली की तेव्हाच व्हिडिओ बनवेन. पण तुम्हाला ही व्हिडिओ दिवाळीसाठी गिफ्ट आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीला, जी की मोस्ट अवेटेड व्हिडिओ आहे. सो या गिफ्टसाठी मी ही व्हिडिओ आता आधीच बनवतोय. आणि इकडे अजून हे टेबल्स आहेत, हे जेव्हा पार्टीज वगैरे असते, बर्थडे वगैरे असतात तेव्हा हे दोन टेबल आम्ही केक कापायला यूज करतो. आणि इथे तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये एक हँडसम बॉय दिसत असेल, मीच आहे. आणि इथे अजून एक रूम आहे. चला आपण या रूम मध्ये बघूया काय आहे. सो इथे पार्टी वगैरे असल्यावर इथे हा किचन आहे, आणि इथे आहे आपली चूल. सो आता म्हणजे साफसफाई नाहीये त्यामुळे चूल थोडीशी घाण आहे. चूल सजवलेली वगैरे नाहीये. पण जेव्हा काही असतं तेव्हा चुलीवर रांगोळी वगैरे काढतात. चूल व्यवस्थित साफ वगैरे असे रांगोळी वगैरे काढलेली असते. ते माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा पार्टीमध्ये वगैरे तुम्हाला बघायला मिळाली असेलच. सो ही इथे रूम आहे, आणि आहे इथे छोटासा किचन आहे, म्हणजे पार्टीला वगैरे काम येतं. सो चला, हा टेरेसवर तुम्हाला एक रूम आहे. आणि इथे याच्यावर अजून एक टेरेस आहे जो की ओपन टेरेस आहे. इथे पत्रा शेड आहे पण वरचा ओपन टेरेस आहे. तिथून जायला एंट्री आहे. तो जिना सध्या आम्ही काढलेला आहे, म्हणजे टेम्पररी जिना असतो इथे. इथून वर जायला चान्स आहे. वर आपली पाण्याची टाकी आहे, जी तुम्ही एरियल व्ह्यू मध्ये तुम्ही बघितली असेलच. तिथे थोड्याशा फाट्या वगैरे पण ठेवलेल्या आहेत, आणि थोडासा सामान आहे जो की खूप रेअर जो यूज होईल तो आम्ही वरती टाकलेला आहे. तो मी तुम्हाला तो मी दाखवत नाहीये. चला आता आपण जाऊया परत खाली. एक्झिट घेऊया आपला ब्लॉग, होम टूरचा ब्लॉग. आपण आज जाऊया खाली. आता जाऊया आपण खाली. तो आता पूर्ण घर दाखवून झालेलं आहे, आणि आपण बाहेर आलो. इथे ही झाडे जी बघताय तुम्ही, मम्मीला झाडांची आवड आहे, जसं मी तुम्हाला मागाशी बोललो. ही सगळी मनी प्लांटची झाडे आहेत. जो एवढासा मी बोललो ना, एवढासा जो बंच आहे तो झाडांचा, तो आणलेला. आणि मग तो मोठा होऊन एवढी सगळी झाडं झाली. आणि एक कुंडी तुम्ही आतमध्ये पण बघितली, एका मनी प्लांटच्या बंचची झाडं होती. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांची कमेंट होती की विक्रांत तू काय करतो. सो मी हे पण तुम्हाला आता सांगणार आहे की माझा बिअर शॉप आहे, जो की बाजूलाच आहे. आता मी इथे आहे म्हणून मी तो हाफ शटर करून ठेवला आहे. आणि सध्या कोणी नाही आहे तिथे. पोरं असतात, कोणी आल्यावर कस्टमर इमर्जन्सी
मला आवाज देतात. सो घराच्या बाजूलाच असल्यामुळे मग मी दुपारी वगैरे इथे असतो. संध्याकाळी कस्टमरचा टाईम असतो तेव्हा मी शॉपमध्ये पण जातो. सो माझा बिअर शॉप आहे. बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. आणि बाकी गोडाऊन्स वगैरे आहेत ते गावाच्या बाहेर आहेत, त्यामुळे ते मी तुम्हाला नंतर परत कधीतरी डिटेलमध्ये दाखवेन. गोडाऊन आहेत, गाळा आहे, फ्लॅट आहे, ते सगळं आहे. ते सगळं तुम्हाला मी नंतर दाखवेन परत कधीतरी. हा होम टूर आहे त्यामुळे मी याच्यामध्ये गोडाऊन वगैरे प्रॉपर्टी वगैरे दाखवत नाही आहे. शॉप बाजूलाच आहे त्यामुळे मी शॉप दाखवला. आणि जसं तुम्ही बघताय बाकी सगळा होम टूर, तुम्ही होम बघितला पूर्ण, कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे जेव्हा मी परत इंटेरियर डिझाईन केल्यानंतर जेव्हा मी होम टूरचं परत एकदा करेन तेव्हा त्यामध्ये मी काय काय पॉईंट्स कवर करू हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. म्हणजे मी पुढच्या होम टूरमध्ये ते सगळं कवर करेन. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपल्याला लवकरच 50K आणि त्यानंतर 100K सुद्धा करायचे आहेत. सो ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट सबस्क्राईब करून द्या. बाय बाय.